आता कित्येक जण या पिक्चरला बीजेपीचा प्रोपगंडा म्हणतील किंवा काँग्रेसच्या विरोधात काढलेला किंवा बीजेपीचा प्रचारासाठी काढलेला पिक्चरसुद्धा म्हणतील. असे कित्येक सारे पिक्चर येऊन गेले. म्हणजे आर्टिकल 370 असू दे, द केरला स्टोरी असू दे किंवा द ताशकंद फाईल, काश्मीर फाईल्स, हे जे काही पिक्चर आले होते याला पॉलिटिकल एक प्रोपगंडा म्हटलं गेलं. पण आपण ते बोलणार नाही, त्या गोष्टीचा विचार करूया. पण पिक्चर सध्या कसा आहे, कुणासाठी आहे आणि पिक्चरामध्ये काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह हे सगळं बोलायचं. तर सगळ्यात आधी बोलूया पिक्चरची स्टोरी. पिक्चरची स्टोरी साधी आणि सिंपल आहे. एक ड्रामा आहे, पॅट्रिऑटिक पिक्चर आहे. पॅट्रिऑटिक म्हणजेच काय, देशभक्तीपरत आहे. जसे बॉर्डर आला होता, LOC आला होता, त्याच पद्धतीचा हा सुद्धा एक पिक्चर आहे. पण याच्यामध्ये पिक्चर स्टार्टच असा होतोय की पूर्णपणे फोकस असणार आहे तो स्वातंत्र्यवीर सावरकर. आता आत्तापर्यंत आपल्याला जी भारताच्या म्हणजे स्वातंत्र्य लढा दाखवला होता, ज्याच्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, ते कशामुळं, महात्मा गांधी असू दे किंवा अहिंसा असू दे, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, असा इतिहास आहे. सुरुवातीपासूनच पिक्चर असं सांगायचा प्रयत्न करत असतो की अहिंसेमुळे आपल्याला मिळालेलं नाही आहे स्वातंत्र्य, तर हिंसा जी केली गेली, हिंसा म्हणजे त्या पद्धतीची हिंसा नाही, निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्हली म्हणजे आपल्या हक्कासाठी लढलं गेलं. आणि ते कोणी लढलं गेलं? स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांच्यामुळे मिळालं गेलं. आणि यांनी ज्या पद्धतीचा एक काय म्हणतोय आपण, तो स्टँड घेतला होता की मला अहिंसेनं काही मिळवायचं नाही आहे, जो आपल्यावर वार करेल त्याच्यावर पुन्हा वार करणार, म्हणजे टिट फॉर टॅट, ही भूमिका विनायक दामोदर सावरकर यांनी घेतली होती. आता बोलूया चित्रपटाचं दिग्दर्शन कसं आहे, त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक कसं आहे. याच्यामध्ये सगळ्यात जे जबरदस्त वाटलं ते म्हणजे याचं बॅकग्राऊंड स्कोर. कित्येक डायलॉग असे आहेत ना, ते म्हणजे अंगावर तुमच्या शहारा आणतात, अंगावर काटा आणतात, गुजबम्प मुवमेंट याच्यामध्ये आहे. सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट कोणती, तर रणदीप हुडा यांचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, म्हणजे आपण आमिर खान यांना मानतो की मिस्टर परफेक्ट, पण रणदीप हुडा जबरदस्त. सुरुवातीपासून ते एंडपर्यंत यांची इतकी रूपं दाखवलेली आहेत आणि त्यांचं खरं त्या माणसाचं ना मेहनत दिसते. प्रत्येक ॲक्शनमध्ये, प्रत्येक शॉटमध्ये त्यांनी जे काही ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे बॉडीमध्ये. मग इंटरवल नंतरचं जी काळ्या पाण्याची शिक्षा आहे, तिथं जो खरा पिक्चर आहे, म्हणजे तो एक मोठा टेक आहे आणि तो जबरदस्त आहे. 30 ते 40 मिनटाचा तिथं जे काही त्यांच्यावर क्रूरपणे जे काही त्यांना त्रास देणं सुरू असतं, ते बघताना आपल्याला असं वाटतं काय म्हणजे हॅट्स ऑफ. आता बाकी गोष्टी बोलूया या पिक्चरच्या मताबद्दल, जी काय बाहेरून मतं येत आहेत. आता कित्येक वेळा आपल्याला असं वाटतं की न्यूट्रल तुम्ही राहून जरी बघत असला तरी असं वाटतं की अरे नाही, काँग्रेसचं नाव याच्यामध्ये खूप वेळा येतं, काँग्रेसचं म्हणजे अक्षरशः याच्यावर काही चेष्टा केल्यासारखं वाटतं. इव्हन महात्मा गांधींची सुद्धा चेष्टा त्याच्यामध्ये केल्यागत वाटतं. पण एक चांगली मुवमेंट याच्यामध्ये अशी आहे की खूप सारे लेजेंडरी कॅरेक्टर म्हणजे स्वातंत्र्यवीर जे आहेत ना सगळे, ते याच्यामध्ये दिसतात आपल्याला. त्यामध्ये बाळ गंगाधर टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत, म्हणजे एकापैकी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, हे सगळे, महात्मा गांधी, हे सगळे कॅरेक्टर त्याच्यामध्ये दिसतात आणि सगळ्या कॅरेक्टरने आपापल्या कॅरेक्टरसाठी जीव ओतलेला आहे. पिक्चर तुम्हाला वन टाईम वॉचेबल आहे. बाकी पिक्चर आहे कुणासाठी, ज्यांना लव्ह स्टोरी वगैरे, रोमांस वगैरे आवडतात त्यांच्यासाठी पिक्चर नाही आहे. ज्यांना एक ड्रामा, हिस्टॉरिक, एक थ्रिलिंग पिक्चर आवडतो त्यांच्यासाठी पिक्चर नक्कीच आहे. आणि वाव मुवमेंट आहे, म्हणजे एकदा अवश्य बघा. इव्हन रणदीप हुडासाठी, जरी तुम्ही BJPचे असा, काँग्रेसचे असा, कुणाचेही असा, त्याच्याबद्दल काय नाही, न्यूट्रल होऊन तुम्ही पिक्चर बघू शकता. एक असा इतिहास जो आपल्यापासून लपवून ठेवला असं सुद्धा म्हणू शकता. पिक्चर वन टाईम वॉचेबल नक्कीच आहे.